हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आहे द्वारकेमधला तिसरा दिवस आणि आज आहे काला सप्त्याचा. तर आज सकाळी झालेला आहे काकड्या आणि त्यानंतर सगळ्यांनी चहा वगैरे घेतलेला आहे आणि आत्ता चालू आहे ज्ञानेश्वरी पारायण, म्हणजे वाचन चालू आहे आता. तर ते मला मी दाखवते आणि त्यानंतर कीर्तन आहे. चला. ज्ञानेश्वरी वाचन. शीतवेळावे विष्णू पांघरावे किंबहुना पांडवा आराधिकवेची नित्यनवा एक स्वामीची काज नाराती राज. इथे नाश्त्याची तयारी चालू आहे. आज काय नाश्त्याला? उपमा. उपमा बाबोचा पहिला येते. आणि इकडे काहीतरी बाजार आले बघायला चालू आम्ही. बघा बाजार, मावशी शॉपिंग करते बघा. सगळी जण आहेत म्हणजे. आता नाश्ता चालू आहे, सगळे लाईनमध्ये राहिले. आज नाश्त्याला आहे उपमा आणि आम्ही पण लाईनलाच राहिलो. या गाईज नाश्ता करायला आज उपमा आहे. उपमा
एका साईडला जेवणाची तयारी चालू आहे आणि आज आहे मटर पनीर आणि टॅमॅटो कापतात आणि बाबा काजू बदाम इथे पनीर फ्राय करतायत पण मटर पनीरसाठी. इथे आता आमच्या 2 लहान मुली खेळत आहेत. नाव सांग तुझा. कुठली तू आणि तू वशिनीची नाही पुनाडे. तर गाई ज्या अशा मस्त मातीमध्ये खेळतायत. आम्ही पण लहानपणी असेच खेळायचो आणि ती मला बोलते की ताई तू पण खेळायला ये. गोकुळच्या सुखांत पार नाही लेखा बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. प्राप्त प्रसंगी अभंग त्या महात्म्याचा ज्या महात्म्याने आपला पूर्ण संसार परमार्थी केला. नवीन संसाराची मूळ व्याख्या आहे संसार दुःखमुळे ते नामस्मरणाने सुखमय करता येतं. हे जगाला प्रचिती दाखवणारे मूर्त आहे. जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून याप्रमाणे सकळ जीवांचा माथा ठिकवण्यासाठी ज्या मात्राने गाथा अवतरित देश प्रातस्मरी संत जगद्गुरु तुकोबारांचा अभंग. जगद्गुरु तुकोबाराय या काळाच्या अभंगाच्या प्रसंगातून सांगतात की आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त व्हावं, काळा प्राप्त व्हावं आणि आपल्या सर्वांचा काय व्हावा. आपल्या सर्वांचा काय व्हावा. काळा व्हावा म्हणजे काय व्हावा. काळा व्हावं म्हणजे समाप्ती व्हावी. काळा व्हावं म्हणजे सुख प्राप्त व्हावं. काळा व्हावं निश्चिती प्राप्त व्हावी. काळा म्हणजे इच्छित तरी प्राप्त व्हावं आणि जे आपण इच्छा करण्यासाठी आलो ते प्राप्त होणं म्हणजे काळा होणं. विठ्ठल चाललो जेवायला. कीर्तन वगैरे झालेलं आहे काल्याचा आणि सगळी लोक जेवलेले आहेत. आम्ही नेहमीप्रमाणे लेटच आलेलो आहोत. घेतले नाही काहीच. आता सुशील दादाने टाट घेतलाय ट्रकवर आणि ट्रकवर जेवणार आहे आणि ट्रकवर झोपणार आहे. त्यासोबत मिरची, पनीरची भाजी, वांग्याची भाजी, गुलाबजामुन, बिस्किटा, टटोरा, टटोरा भात आणि काकू 2 ताटा जेवणार आहे. बघा नुसती 2 ताटा जेवते. एक मम्मी आणि एक पप्पा नाही आणि साक्षी 3 ताटा जेवते. ट्रकभर जेवते आणि ट्रकभर झोपते. नुसतं कॅमेरा मोबाईल घेऊन येतोय फिरवतोय नाही येतोय. हे बघ बस 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 काही जेवायला या. बस 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 बस. आटंपून येईल. हा थोडीशीच. आणि ही आमची साक्षी. आता तिला आम्ही गुलाबजाम देत आहोत. तर गाईज एवढे पदार्थ आहेत आज जेवायला. आम्ही सगळे बसलो जेवायला. बघा तर जेवायला या गाईज. आज आम्ही आता जेवलो आणि नंतर सगळे आराम करत होते आणि आता संध्याकाळ झालेली आहे म्हणजे 5 वाजले आणि आता चालू आहे आम्ही द्वारकाधीश मंदिरला, मेन मंदिरला दर्शनाला. आणि आज राहिलेले मंदिर करायचे. बघू आज काय काय होतं आहे आणि उद्या आम्ही सोमनाथला निघणार आहोत. तर बघत राहा माझा ब्लॉग. आणि आता मी बसलो पाठीमध्ये पुढे बसलो. पोचलेलो आहोत आणि इथून आहे मंदिर. हे बघा द्वारकाधीश. तर गाईज इथं आम्ही चप्पल वगैरे ठेवलेले आहे चप्पल स्टँडमध्ये आणि आता मोबाईल ठेवतो कारण की मोबाईल अलाउड नाही आहे.
तर गाईज मी फायनली मोबाईल घेऊन आलेली आहे, पण आतमध्ये नाही. ते झेंडा चेंज करत आहे कारण की रोज इथे चेंज करतात. सुशील दादा आले, मला सतावतोय सुशील दादा. आता मी चाललो, मोबाईल इथून आम्ही घेऊन आलेलो पण अलाउड नव्हता, तरी पण आम्ही घेऊन आलोच, पण आतमध्ये नाही नेलं. वा चेंज केला. आता जस्ट चालू आहे काम त्यांचा चेंज करायचा. आमचे दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही चालू आहे डबल गोमती घाटावर. इथून तो ब्रिज आहे आणि इथूनच आहे गोमती घाट. तर हा आहे सुदामा सेतू. बंद आहे पण. एकदा आम्ही तिथेच आलेलो आहोत. आता मम्मी साना घेऊन आले, हे सगळी आमची मंडळी आहे, त्यांना घेऊन आलोय. पुन्हा एकदा गाई झालो आम्ही. आता चाललो आता आम्ही गाई बाजारात. बाजार कुठे माहिती नाही. आम्ही घेतोय रसमलाई, लस्सी वगैरे. घेतो ना, याला लस्सी पाहिजे. तुला लस्सी का? कितनी दो रसमलाई? रसमलाई काय मग जास्त भेटते ना? जास्त भेटते, जास्त आहे. आमची क्वालिटी बरी आहे. मम्मीचा ना आमचे या कुठं आपले महाराष्ट्रात कुठं भेटत नसेल ने, म्हणून या इथून घेताना बघा. आता चेंज केलेला आमचं दर्शन झालं तेव्हा झेंडा आणि लगेच आता एक दोन तासांनी लगेच चेंज करतात. ते बघा. जय द्वारकाधीश. श्री द्वारकाधीश मंदिर में दर्शन के लिए बनाने हुए आणि खरेदी चालू आहे मम्मी संची. अपना मोबाइल फोन. तर आता हा झेंडा लावलेला आहे बघू शकतो. आणि काय आम्ही टी शर्ट घेतले, टी शर्ट श्री राधेचा. आणि आज यांनी राधे राधेच घातला. गाईज 2 तास झाले या शॉपिंग करायला आणि आम्ही कुठे बघायला गेलो की आम्हाला सांगतात चला 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 चला. बघा प्रत्येक दुकानात तशा शॉपिंग चालू आहे त्यांची. आणि दुसरी माणसं कुठे आहेत आम्हाला पण नाही माहिती. आता आम्ही चाललो, आता त्यांना माहिती पण नाही की आम्ही इथे बसलोय म्हणून. बघा चालल्या सर आता शोधतील आम्हाला. गाईज मम्मीचं आता पुढे गेलेलं आहे, आम्हाला शोधतायत कुठतायत म्हणून. आम्ही आहोत त्यांच्या पाठी. एका साईडला भजन चालू आहे आणि एका साईडला जेवणाची तयारी चालू आहे. आणि इथे सगळ्या लोकांना चपाती चालू आहे. चपाती आणि आयो साहेब एके साईडला पीठ वगैरे बोलून देत आहे.
अग राधे ग तुला पुसत भोंगडी 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 कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा आता भजन झालेलं आहे आणि जेवण थोडंसं बाकी आहे त्यामुळे आता फेऱ्यांची गाणी घेत आहेत बघा.
फ्रेंड ओ माय गॉड. तरी घेऊ बाबा जाते मी पंढरीला रे, बाबा जाते मी पंढरीला रे. रखमाबाई के घरच्या झाल्या रे, रखमाबाई के घरच्या झाल्या. तुको बाला झाला जरूर, 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 तुको बाला झाला जरूर. काढून ठेवला कुंडीवारी ग, काढून ठेवला कुंडीवारी ग, काढून ठेवला कुंडीवारी ग, काढून ठेवला. आजी पंढरी काय पंढरी ग, आजी पंढरी काय पंढरी ग, आजी पंढरी काय पंढरी ग, आजी पंढरी काय पंढरी ग. बाबा जाते मी शिराडीला रे, 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 बाबा जाते. पिशवी बरं खाली देऊ